मित्र हो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी 1-2 दिवसांपूर्वीच केंद्र शासनानं एक निर्णय घेतला आहे, जो तुमच्या आमच्यावर म्हणजे असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यावर खूप दूरगामी परिणाम करणार आहे. अर्थात या निर्णयाला विविध संघटनांनी विरोध केलेला आहे, कामगारांनी विरोध केलेला आहे. पण मी अगोदरच म्हटलं की हा निर्णय ज्यांना लागू होणार आहे ते असंघटित क्षेत्रातील कामगार किंवा कर्मचारी आहेत, ज्यांच्या कुठेही संघटना नाहीत. अशा कर्मचाऱ्यांवर हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा आहे. आता निर्णय काय आहे ते पाहू. या निर्णयानुसार यापुढे ज्या कारखान्यांचं उत्पादन वाढवण्याची गरज आहे किंवा त्या कंपनीला गरज वाटते आहे, ती कंपनी त्यांच्या कामगारांना कायदेशीररित्या 8:30 ऐवजी 10.5 तासाची ड्युटी बजावू शकते, ती पण असलेल्या पगारातच. म्हणजेच सध्याच्या असलेल्या पगारातच तुम्हाला आणखी 2 तास जास्तीची ड्युटी बजावावी लागणार आहे, ती पण कोणतीही तक्रार न करता. त्यामुळे कामावर त्याचप्रमाणे मानसिकतेवर, कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर तसेच मानसिक आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे. मित्रो, आपण पाहतो की आपण एखाद्या कंपनीसाठी, कारखान्यासाठी काम करत असतो. म्हणजे नेमकं काय करीत असतो तर आपण आपला घाम गाळत असतो कंपनीसाठी. आपण आपलं बुद्धिकौशल्यानं कंपनी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतो. असं असताना आपल्याला बौद्धिक थकवा येतो, शारीरिक थकवा येतो. त्यावेळी आपल्याला झोपेची गरज असते, विश्रांतीची गरज असते. जे विकसनशील देश आहेत जपानसारखे, तर त्या देशाने ही गोष्ट एक मान्य केलेली आहे की ज्यावेळी माणूस जास्त काम करतो, कर्मचारी जास्त काम करतो, त्यावेळी त्याला तेवढीच विश्रांतीची सुद्धा आवश्यकता असते. आपल्या भारतात मात्र याबाबत फारशी जागृती झालेली दिसत नाही. कारण भारतातील उद्योग असतील, कंपन्या असतील, कारखाने असतील, हे वर्षानुवर्षे कामगारांचं रक्त पिण्याचंच काम करीत आहे. कामगार उत्पादन वाढवत आहेत, त्याचा काही अंश वगळता इतर सगळं नफा उद्योजकाच्या किंवा त्या कंपनीच्या मालकाच्या घशात जात असतो. याचा कधीसुद्धा कोणत्याही शासनानं विचार केलेला नाही. म्हणजे आपल्या भारतात जर बोलायचं झालं तर कामगार किंवा कर्मचारी या वर्गाला, श्रमजीवी वर्गाला किंवा बुद्धिजीवी वर्गाला अशी काही विश्रांती वगैरे हवी असते, हे कोणत्याही सरकारच्या खिचगणतीतच हा विचार नाही. ना कंपनी किंवा त्या उद्योजकांच्या खिचगणतीत त्यांच्या असण्याची गरजही नाही. कारण जर सरकारच आपल्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर कंपनी आणि उद्योजकांना आपल्याकडे लक्ष का द्यावं, हा साधा सरळ सोपा प्रश्न आहे. त्यामुळे अनायासे या सर्व वर्गाचं, श्रमजीवी आणि बुद्धिजीवी वर्गाकडे कायमच दुर्लक्ष होताना दिसतं आहे. आणि त्याची परिसीमा म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय. या निर्णयाचे दूरगामी परिणाम पुढच्या भविष्यामध्ये नक्कीच दिसल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, एकीकडे सरकारी नोकऱ्यांची टंचाई असताना साधासुद्धा असलेला वर्ग हा आपल्या बुद्धिकौशल्यावर खाजगी क्षेत्रात अल्पशा मोबदल्यात काम करीत आहे. ज्यांच्या हाताला काम देण्याचं सरकारचं काम असूनसुद्धा त्यांना पुरेसा मोबदला देणारं काम मिळवून देण्यात सरकार अपयशी ठरतं आहे. बेरोजगारांची संख्या वाढते. तर दुसरीकडे जे रोजगार करत आहेत त्यांना अधिकाधिक पिळवणूक करण्याचं काम सरकार करतं आहे. जे उद्योजकांनी करायला हवं ते उद्योजक न करता सरकार त्यांच्यासाठी एक कायदा आणतं आहे, जो उद्योजकतेला आणि कारखानदारीला खतपाणी घालणारा आहे. कारखानदारी वाढली पाहिजे, भांडवलशाहीला खतपाणी घालण्याचा हा डाव आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण तुम्ही सरकारी नोकऱ्यांची दशा आणि दिशा पाहत आहे. सरकारी नोकरी अनेकांना मिळत नाही. एका शिपाई पदासाठी सुद्धा हजारो पदवीधरांचे अर्ज येतात. ही आपल्या देशाची एकीकडे शोकांतिका आहे. दुसरीकडे ज्या क्षेत्रात बुद्धिजीवी वर्ग हळूहळू आपलं हातपाय रोवत आहे, त्या ठिकाणी कामगारांची, कर्मचाऱ्यांची दिशा आणि दशा अशा प्रकारे वाईट होत आहे. वर्षानुवर्षे फाईल पेंडिंग राहत आहेत, त्या निकाली निघत नाही. सरकारी अनेक पदं रिक्त आहेत,
जी पदं भरलेली आहेत त्यांच्या कामाची बोंबाबोंब सुरू आहे. त्यांना आपण हजारो, काही जणांचे लाखोमध्ये पगार आहेत. जे लाख रुपये कमवायला कष्टकरी समाजाला, जो विविध कारखान्यांमध्ये कंपन्यांमध्ये काम करतो, अगदी त्यातल्या अधिकारी वर्गालासुद्धा 4 ते 5 महिने लागतात हे 1 लाख रुपये कमवण्यासाठी. ते सरकारी कर्मचारी एका महिन्यात कमवत आहेत. आणि काम करण्यामध्ये मात्र हे कर्मचारी मागे राहत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवणं हे सरकारचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. पण त्या कर्तव्यापासून लांब पळून आपलं केंद्र सरकार हे खाजगी क्षेत्रामध्ये नाक खूप असतं आहे. हे खूप वाईट आहे आणि करोडो लोकांवर अन्याय करणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुंबड्या भरणं. आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा एक नियम तुम्हाला माहिती असेल, एखादा कर्मचारी जर सरकारी झाला की त्याची अख्खी पुढच्या पिढ्या या सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची नोकरी फिक्स होते. कारण अनुकंपा तत्वावर त्यांना नोकरी मिळते त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार. तर असं होतं आहे, म्हणजे सरकारी कर्मचारी एकदा झाला की त्यांच्या 2-3 पिढ्याचं आरामात अगदी ते उद्धार करतात. दुसरीकडे खाजगी क्षेत्रातील कर्मचारी स्वतःचा उद्धार करू शकत नाही, त्याच्या पुढच्या पिढ्यांचा तर लांबची गोष्ट राहिली. असं असताना तुम्ही अनेक कायदे आहेत कागदोपत्री या कर्मचाऱ्यांच्या, कामगारांच्या बाजूचे सुद्धा, पण त्याची अंमलबजावणी होते का हो? तर अजिबात नाही. 15 वर्षे काम केल्यावर कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याचा, सेवेत कायम करण्याचा एक कायदा आहे, जो खाजगी क्षेत्रांनाही लागू होतो. त्याच्यावर असा एक पळवाट काही खाजगी क्षेत्रांनी काढलेले आहे की तुम्हाला 2-3 वर्ष एका कंपनी झाली की तुमच्याकडून राजीनामापत्र किंवा एक नवीन अर्ज घेतला जातो लिहून. तो अर्ज दुसऱ्या कंपनीच्या नावे लिहिला जातो. त्यावर तुमच्या नावे तुमच्याच हस्ताक्षरात अर्ज घेतला जातो आणि त्या कंपनीत तुमची ट्रान्सफर केली जाते. कंपनीचा मालक एक, कंपनीतलं काम एक, कंपनी पण तीच, कंपनीचे कार्यालय तेच, कंपनीची इमारत तीच वगैरे सगळं एक. फक्त त्या कंपनीचं नाव बदललं जातं. मूळ प्रॉडक्ट ही ते एकच असतं, पण त्याच्या उपकंपन्या ज्या असतात त्यांचं नाव बदललं जातं. तुम्हाला त्या कंपनीत ट्रान्सफर केलं जातं. हे सगळं कागदोपत्री खेळ करून तुम्ही कसे नवीन कंपनीत नवीन जॉईन झाला आहे असं दाखवलं जातं. म्हणजे तुम्हाला परमनंट करण्याचा संबंध येत नाही. ना तुम्हाला कुठले ग्रॅच्युइटी देण्याचा संबंध येत किंवा ना कुठले इतर फायदे जे असतात जे परमनंट लोकांचे ते देण्याचा संबंध येत. अशी या नरेंद्र मोदी यांच्या भारताची अशी दशा आहे खाजगी क्षेत्रातली म्हणायचं झालं तर. कारण हा खूप करोडो लोकांचा वर्ग असा आहे की जो असंघटित आहे, ज्यांची कुठली संघटना नाही किंवा ती संघटना आली दिली तिथल्या कारखानदारांनी, उद्योजकांनी ती संघटना आपल्या ऑफिसमध्ये कुठली संघटना तयार होणार नाही याची पुरेपूर काळजी या उद्योजकांनी, कारखानदारांनी आणि बिझनेसमॅन लोकांनी घेतलेली आहे आणि त्याला सरकारचा आशीर्वाद आहे. सरकारने भले खाजगी क्षेत्रात नाक खुपसावं, त्यांचा अधिकार आहे तो, पण स्वतःच्या घरात काय चाललं हे पाहावं आणि मग खाजगी क्षेत्रात काय चाललं आहे ते डोकं वळून पाहावं. आणि तुम्हाला जर तुम्हाला वेळ असेल, तुमची प्रशासकीय सेवा मजबूत असेल आणि तुम्हाला नाक खुपसायचंच असेल खाजगी क्षेत्रात, तर पहिले कारखानदार किंवा उद्योजक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आपलं काम सोडून दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खुपसण्याची जी वाईट पद्धत रूढ झाली ना, ती तुमच्या आमच्यामध्येच नाही तर सरकारी पातळीवर सुद्धा इबारे राबवली जाते ती कार्यपद्धती. हे अलीकडच्या काही वर्षांमध्ये देशात निर्माण झालेलं चित्र आहे, ज्याकडे आपण करोडो लोक खाजगी क्षेत्रात असूनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे. कारण आपण संघटित होतच नाही. आधी आपली इच्छा कमी आहे, संघटित होण्याची इच्छाशक्ती कमी आहे. त्यात कारखानदारी, हे उद्योजक मंडळी, बिझनेसमॅन आपल्याला संघटित होऊ देत नाही आणि त्याचा सर्व फायदा हा आपले उद्योजक असतील, बिझनेसमॅन असतील किंवा आपले सरकार असेल हे आळीपाळीनं उठवत आहे. मित्रांनो, या विरोधात आज जर आपण संघटित झालो नाही किंवा कामगारांचा याविरोधात आवाज उठवला नाही तर हा नियम मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचा 1 तास वाढवल्याचं सांगितलं जातं, पण कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये सरकारी काम किती चालतं हे आम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्याचा रोज आपण वाईट अनुभव घेतच असतो.
या सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवले असे भासवलं जातं, पण ते त्यांच्या ऐशारामातच जगत आहेत. उलट पक्षी त्यांचा आठवडा हा 5 दिवसांचा करण्यात आला आहे आणि खाजगी क्षेत्रांचा आठवडा मात्र 6 दिवसांचाच राहणार आहे. त्यांना त्याचा पगारही मिळणार नाही. उलट सध्याच्या काळात काही कंपन्यांमध्ये जिथे 8.5 तासाची शिफ्ट आहे तिथे 12 तास काम केल्यावर डबल पगार मिळतो. पण हा नवीन नियम आल्यानंतर तुम्ही 10 तास 10.5 तासाची तुमची ड्युटी राहील आणि 12 तास काम केल्यावर तुम्हाला डबल पगार मिळणार नाही. तुम्हाला डबल पगार कधी मिळेल तर जवळपास 12 तास तुम्हाला काम करायला लागेल तर तुम्हाला डबल पगार मिळेल. हा खूप अन्यायकारक निर्णय आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.